सर्वजण कसे आहात? Blessed. आशीर्वादित. Say amen. बोला I'm आमेन. blessed. Your words are very powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली आहेत. What you say shall come to pass. जे तुम्ही बोलाल ते घडून येईल. Amen. आमेन. So use your words wisely. म्हणून तुमचे शब्द सूज्ञतेने वापरा. Many Christians don't know. अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहित नाही. The one reason they suffer is because of their words. आणि एका कारणास्तव ते त्रास सोसतात त्यांच्या शब्दांमुळे. You know what we speak against others is first sown in your own soul. आणि जे आपण इतरांच्या विरुद्ध बोलतो ते प्रथम आपल्या जीवात साठलं जातं. Amen. आमेन. Before it goes to others. इतरांपुढे जाण्याआधी If you want to live a prosperous life, जर एक समृद्ध जीवन जगायचं आहे, you need to take care of your मग words. तुमच्या शब्दांची तुम्ही काळजी घ्यावी. Amen. आमेन. Our entire being has to be taken care. आणि आपल्या पूर्ण अस्तित्वाची आपण काळजी घेतली What we see पाहिजे. with our eyes, जे आपण डोळ्याने पाहतो, what we hear with your ears, आपल्या कानाने जे ऐकतो, what we think, जे आपण विचार करतो, what we speak, आपण जे बोलतो, everything has to be taken care. सर्व गोष्टींची काळजी घेण्यात यावी. You know, I was just driving and I was hearing a song. आणि मी गाडी चालवत असताना एक गीत ऐकत होतो. And in that song, the song was very good. आणि ते गाणं खूप चांगलं होतं. But the lyrics were not so right. पण त्याचे बोल जे होते व्यवस्थित नव्हते. Keep me from sin. मला पापापासून दूर ठेव. See, if God keeps us from sin, then it is nothing of our doing. आणि जर प्रभू आपल्याला पापापासून दूर ठेवतो मग आपलं त्याच्यात काही करणं नाही. And tomorrow, if you sin, आणि जर उद्या तुम्ही पाप you केलं, will say, Lord, why did you let me sin? मग तुम्ही म्हणाल प्रभू मला तू का पाप करू दिलंस? तुम क्यों अलाउ किया पाप करने में? तुम्हारी गलती है वो. तुम स्टॉप करने का था ना पाप करने से. हाँ, एडम एंड ईव को स्टॉप क्यों नहीं किया प्रभु ने? See, many of these lyrics are wrong. अनेक असे गाण्यांचे बोल चुकीचे असतात. Though I hear it because I like that melody or tune. आणि जरी मी ऐकतो कारण मला ते गीत किंवा त्याची धून आवडते, But the lyrics are not right. पण त्याचे बोल व्यवस्थित नाही. Amen. Okay, let's pray. चला प्रार्थना करूया. Father, we thank you for this wonderful day. बापा या सुंदरशा दिवसासाठी धन्यवाद. We see every day as wonderful. आणि प्रत्येक दिवस आम्ही सुंदरच पाहतो. We see it as blessed. आणि आम्ही त्याला आशीर्वादितच पाहतो. Because every day is created by God. कारण प्रत्येक दिवस प्रभूने बनवलाय. We have nothing to do with that. आणि त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. And the devil does nothing. आणि सैतान देखील काही He करू has शकत not नाही. created anything. त्यांनी काहीच निर्माण केलं नाही. Our Father is the creator. आपला पिता निर्माण करताय. He can only defile. तो फक्त दूषित करू Satan शकतो. can only defile. सैतान फक्त दूषित करू He शकतो. cannot create. तो निर्माण करू शकत But नाही. God has put us here पण प्रभूने आम्हाला इकडे with the ठेवलंय. authority of Jesus in us. येशूच्या अधिकाराने जो आमच्या आतमध्ये So आहे, we have the right म्हणून आमच्याकडे हक्क आहे either to bring heaven down स्वर्ग खाली आणण्याचा or to bring hell down. किंवा नरक खाली आणण्याचा. But we know the truth. पण आम्हाला सत्य माहिती So आहे we declare म्हणून आम्ही घोषित this करतो day belongs to God. की हा दिवस प्रभूचा आहे. We bless this day या दिवसाला आम्ही आशीर्वादित करतो in Jesus' name. येशूच्या नावात. This day brings joy, आणि हा दिवस आनंद घेऊन येतो, peace, शांती, blessing, आशीर्वाद, health, prosperity, समृद्धी, success, यश, favor. अनुग्रह. In Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Okay, kindly be seated. कृपया बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. So it's very important to know who we are. मग हे महत्वाचं आपण जाणून घ्या की आपण कोण आहोत. It's very important you know the right word. आणि महत्वाचं आहे की तुम्ही योग्य शब्द जाणून घ्या. Amen. Amen. Never neglect the word. देवाच्या शब्दाला दुर्लक्षित करू नका. The right word. योग्य शब्द. Okay, yesterday I was teaching you about God. आणि काल मी देवाविषयी तुम्हाला शिकवत होतो. You remember? तुम्हाला लक्षात आहे? I said 3 vital things. आणि 3 महत्वाच्या गोष्टी Very important. आणि खूप महत्वाच्या आहेत. God, प्रभू, man, मनुष्य Satan. आणि सैतान. Among the many beings, आणि सर्व व्यक्तींमध्ये 3 अस्तित्वांमध्ये is vital. आणि 3 महत्वाचे आहेत. We must know this truth. आणि हे सत्य आपण जाणलं पाहिजे. Yesterday I spoke to you about God, आणि काल मी देवाविषयी बोललो. how He created everything. त्यांनी कसं सर्व काही निर्माण केलं. We saw His personality. त्याचं व्यक्तिमत्व पाहिलं We saw His being. आणि त्याचं अस्तित्व पाहिलं. We saw that God means creator. आणि आपण पाहिलं की प्रभू म्हणजे निर्माण करता. Amen. आमेन. Creator. निर्माण करणारा. If you are worshipping a stone, जर तुम्ही दगडाची उपासना करताय, is that stone a creator or creation? आणि तो धोंडा ते दगड निर्माण करणार आहे का निर्मिती आहे? Amen. Amen. Know it well. आणि हे चांगलं जाणून घ्या.
If you are worshipping a tree, जर झाडाची उपासना is it a करताय creator? ते निर्माण करणारं Or a झाड आहे creation? का ते निर्मिती आहे? You're worshipping a man. तुम्ही मनुष्याची उपासना Is that करताय man a creator or creation? मनुष्य निर्माण करणार आहे का निर्मिती आहे? Amen. Amen. Whatever you worship ज्या कुठल्या गोष्टींची तुम्ही उपासना करता as God, प्रभू म्हणून, God means creator. प्रभू म्हणजे निर्माण करणारा. Amen. Amen. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. You know, many years back, अनेक वर्षापूर्वी Holy Spirit gave me a teaching. पवित्र आत्म्याने मला शिक्षण दिलं. Why it's very important that you must worship only the creator. का महत्वाचं आहे की तुम्ही फक्त निर्माण करणाऱ्याची उपासना करावी. Now I don't remember much of that message. आणि तो संदेश मला अधिक जास्ती आठवत I नाही will have to search it. आणि मला तो शोधावा But it was लागेल. a very powerful message. पण खूप सामर्थ्यशाली तो संदेश होता. Holy Spirit personally gave me that message. वैयक्तिकरित्या पवित्र आत्म्याने तो संदेश दिला. Worship the creator. निर्माण करणाऱ्याची उपासना करा. Amen. आमेन. If you don't worship the creator, जर निर्माण करणाऱ्याची उपासना if you करत start नाही worshiping the creation, मग निर्मितीची उपासना you तुम्ही करू open the लागता door for the devil. मग तुम्ही सैतानासाठी दरवाजे उघडता. It's so dangerous. ते किती घातक आहे. It's not you're just worshiping something. की असं नाही की तुम्ही काही गोष्टींची उपासना When you करताय don't worship right, जर तुम्ही योग्य उपासना करत नाही Satan, the false God, enters in आणि सैतान जो खोटा परमेश्वर आहे आत प्रवेश करतो and he takes everything. आणि तो सर्व गोष्टींचा ताबा Then घेतो you're connecting yourself to him आणि तुम्ही स्वतःला त्याच्याशी जोडताय and you open the door for him तुम्ही त्यासाठी दरवाजे उघडताय and you make it easy for him to attack you. आणि तुमच्यावर हमले करण्यासाठी तुम्ही त्याला सोपं करताय. See, through deception and lies, the devil attacks. फसवणूक आणि लबाडीच्या द्वारे सैतान हमले करतो. The Bible says when you know the truth, आणि बायबल सांगते जेव्हा सत्य you समजेल can live in freedom. तुम्ही मोकळीकतेत जगाल. Means the devil cannot bind you. याचा अर्थ सैतान बांधू शकत नाही. Truth is very powerful. आणि सत्य सामर्थ्यशाली Truth आहे. is life. आणि सत्य जीवन आहे. Jesus is truth येशू सत्य आहे and Jesus is life. आणि येशू जीवन आहे. So truth is life for म्हणून us, आपल्यासाठी सत्य which has जीवन the आहे power to make you free. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला मोकळं करण्याचं The Bible सामर्थ्य says when आहे. you know the truth makes you free. आणि बायबल सांगते जेव्हा सत्य तुम्हाला समजेल सत्य तुम्हाला मोकळं Truth करेल. is just not knowledge. आणि सत्य फक्त ज्ञान नाहीये It has the power to make you free. त्याच्यामध्ये तुम्हाला मोकळं करण्याचं सामर्थ्य आहे. If the devil binds you, जर सैतान बांधतो when you get the revelation of the truth, ज्या सत्याचं प्रकटीकरण the मिळतं knowledge, the truth, सत्याचं ज्ञान मिळतं with which comes faith, ज्याच्यामुळे विश्वास येतो you are free. तुम्ही मोकळे होता. Amen. आमेन. The word of God makes you free. देवाचा शब्द तुम्हाला मोकळं करतं. When you don't know the word, ज्या शब्द माहित नाही you can be bound. मग तुम्ही बांधलेले असू शकता. When you know the word, ज्या शब्द तुम्हाला माहित होतो you are free. तुम्ही मोकळे होता. That's what the devil does is best, that you should not hear the word. म्हणून सैतान उत्तम करेल तुम्ही देवाचा शब्द ऐकू नये म्हणून. So yesterday I was teaching about God म्हणजे काल देवाविषयी शिकवत होतो and I showed you how he created everything. आणि मी दाखवलं की कसं त्याने सर्व निर्माण केलं. I told you worship only the creator, आणि मी सांगितलं की फक्त निर्माण करणाऱ्याची उपासना not करा the creation. निर्मितीची नाही. Because you think God is powerful, you think everything that is powerful is God. आणि तुम्हाला No. वाटतं की प्रभू सामर्थ्याने जे काय सर्व बनवलं ते देखील सामर्थ्यशाली आहे. हाँ, परमेश्वर सामर्थ्यवान है, पर जो भी सामर्थ्यवान दुनिया का चीज है वो प्रभु है. ऐसा नहीं है. हमेशा अलग करो क्रिएशन और क्रिएटर से. give the creator the highest place. आणि निर्माण करणाऱ्याला सर्वात उच्च स्थान द्या. Sanctify him in your heart. तुमच्या हृदयात त्याला वेगळं करा I won't give this worship to anyone else. की मी ही उपासना इतर कोणालाही देणार नाही. Amen. Amen. I'll keep him high above everyone. मी त्याला सर्वांच्या वर उच्च ठेवीन That place I'm not going to give to anyone. आणि ती जागा मी कोणालाही देणार नाही. Amen. Amen. You have to sanctify yourself in your heart. तुमच्या स्वतःच्या हृदयात तुम्ही त्याला वेगळं करा, So पवित्र करा. worship means God. आणि उपासना म्हणजे प्रभू. Worship must only go to the creator. आणि निर्माण करणाऱ्याकडेच उपासना गेली You पाहिजे. can respect, honor तुम्ही आदर करू शकता, मान the देऊ शकता creation, निर्मितीचा, but not worship. पण त्याची उपासना तुम्ही करू नये. Did you understand this? तुम्हाला हे समजलं? People suffer only because you don't have knowledge. आणि लोकांना त्रास होतो फक्त त्यांच्याकडे ज्ञान नाही म्हणून. If you knew जर तुम्हाला माहित the असतं, truth, सत्य माहित असतं, you'll be free. तुम्ही मोकळे झाले असता. So that's what the devil will do his best to distract you during the word of God. म्हणून सैतान उत्तम करेल देवाच्या शब्दाच्या वेळेस तुम्हाला विचलित करण्याचा. Yeah, because he knows कारण त्याला माहित आहे if this person gets the truth, जर या व्यक्तीला सत्य मिळालं, truth is a person. आणि सत्य एक व्यक्ती आहे. Hello. In John 14:6, the Lord said, I am the truth. आणि योहान 14:6 मध्ये म्हटला प्रभू येशू की मीच सत्य आहे. It's not just knowledge. हे फक्त ज्ञान नाहीये, It's a person. तो एक व्यक्ती आहे. Amen. आमेन. I am the truth. मी सत्य आहे. See.
So God is Trinity, I told you. आणि मी सांगितलं की प्रभू त्रैक्य आहे. You know, I was telling my wife, आणि माझ्या पत्नीला मी many things सांगतो I speak, what the अनेक Holy वेळा Spirit does. मी जे पवित्र आत्मा सांगतो त्याला The devil सांगतो. is just the copycat. आणि सैतान फक्त नक्कल करणार आहे. The devil has copied सैतानाने फक्त नक्कल केली आहे. everything about heaven. सर्व काही स्वर्गाविषयी How God functions. की प्रभू कसं काम करतो. But he made a big mistake, पण त्याने एक मोठी चूक केली which I won't tell you now. जे तुम्हाला आता सांगणार नाही. He's just the copycat. आणि तो फक्त नक्कल करणार आहे. If God is Trinity, जर प्रभू त्रैक्य आहे he will make a counterfeit Trinity. आणि तो मग एक नक्कल केलेली त्रैक्य तयार करेल. Hello? Know this. हे जाणून घ्या. God is Trinity. प्रभू त्रैक्य आहे Right from the beginning. सुरुवातीपासून. God our Father, प्रभू पिता, our Lord Jesus आपला Christ, प्रभू येशू ख्रिस्त and Holy Spirit. आणि पवित्र आत्मा. 3 personalities, 3 व्यक्तिमत्व yet one. तरी एक. This is so unique. आणि हे एकदम विशिष्ट आहे. No one has this kind of personality. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कुणामध्येही नाही. You can see them differently, तुम्ही त्यांना तिघं वेगळे पाहू शकता. yet one. तरीही एक आहेत. They all function one. ते पूर्ण एकच काम When करतात. Jesus was dying on the cross, जर येशू क्रूसावर मरत होता all 3 were there. आणि तिघेही तिकडे होते. If you don't know this, जर तुम्हाला माहित then you'll नाही say, oh, Jesus is better than our Father. मग तुम्ही म्हणाल येशू पित्यापेक्षा उत्तम आहे. Jesus suffered. येशूने त्रास Father सोसला, didn't suffer. पित्याने त्रास सोसला नाही. Many Christians think that way. आणि ख्रिस्त लोक असा विचार करतात. No, असं नाहीये. you cannot separate them. तुम्ही त्यांना वेगळं करू शकत They नाही. are a family, ते एक कुटुंब आहे and they want an extended family. आणि त्यांना एक विस्तारित कुटुंब हवंय. And so they have given us life, म्हणून त्यांनी आपल्याला जीवन that we दिलं may be included in this family. जेणेकरून आपण या कुटुंबात समावेश आपला Now व्हावा. God's family is big family. आणि प्रभूचं कुटुंब मोठं कुटुंब आहे. Amen. आमेन. You're a family in heaven. आणि तुमचं एक स्वर्गात कुटुंब आहे. हाँ, हम लोग सब परिवार रहेंगे स्वर्ग में. दोस्त सिर्फ नहीं है, दोस्ती रहेगा, but परिवार सम्मान रहेगा. Amen. आमेन. It's a big family. आणि तिकडे एक मोठं कुटुंब आहे. Heaven is real. आणि स्वर्ग खरं Okay. आहे. Now, so today now I'll speak to you about. Actually, I wanted to. I had written it. I did forgot to bring it. आणि मी ते लिहिलं होतं आणायचं विसरलो. You know, I wrote about God's creation. First, He created everything. आणि मी प्रभूच्या निर्मितीविषयी लिहिलंय की प्रथम त्यांनी काय निर्माण Okay, केलं. that I will shift to next time. ते मी पुढच्या आठवड्यात घेईन. So today I will show you what God the created first. आणि आज मी दाखवेन की पित्याने जे निर्माण करणार आहे त्यांनी प्रथम काय And निर्माण Holy केलं. Spirit gave me a deep revelation about angels, आणि पवित्र दूतांविषयी माझ्याकडे खोल प्रकटीकरण प्रभूने which I दिलंय have not discussed जे अजून मी सांगितलं नाही, with many people. जे अनेकांबरोबर मी सांगितलं नाही. I know many things about angels. आणि पवित्र दूतांविषयी अनेक गोष्टी माहिती आहेत. I even know the name of my angels. आणि माझ्या दूतांचं नाव देखील मला माहिती आहे. But I don't share all this पण या गोष्टी मी सांगत नाही because many are not mature. कारण अनेक जण प्रौढ नाही. As Apostle Paul too says, जसा प्रेषित पौल देखील you know, म्हणतो, I wanted to speak to you many things, मला अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या but you are होत्या not mature enough. पण तुम्ही अजून प्रौढ झाले नाही. So we lost many things, revelations from Apostle Paul. म्हणून आपण अनेक प्रकटीकरण प्रेषित पौलापासून Because आपण when he गमावले. saw heaven म्हणजे असं त्यांनी स्वर्ग पाहिलं and when he came down, आणि जसं खाली आला he never thought heaven is like this. आणि त्याने असा विचारच केला नाही की स्वर्ग असा असेल. And based on the understanding of the people that time, आणि त्यावेळेस लोकांच्या समजबुद्धीच्या आधारे he thought this is too high for them. आणि त्याला असं वाटलं की हे त्यांच्यासाठी खूप उच्च प्रकारचं ये आहे. इन लोग सुनेंगे नहीं, समझेंगे नहीं और मेरे को झूठ बोलेंगे, बोलेंगे ये झूठा है. Because that was the revelation he saw. कारण जे प्रकटीकरण त्यांनी पाहिलं So he said, it's better I don't speak. म्हणून तो म्हणाला उत्तम आहे मी नाही बोललं तरच बरं आहे. Because when the basics they were not understanding, कारण त्यांना मूलभूत गोष्टी समजत when he was नव्हत्या, trying to teach them, जिकडे त्यांना तो शिकवायचा प्रयत्न about करत होता Jesus, येशूविषयी. they had the Old Testament त्यांच्याकडे जुना and he करार was होता showing them, see this is Jesus, आणि तो त्यांना दाखवत होता पहा हा the येशू आहे, Messiah. मसीहा. It is written इकडे लिहिलंय in the Bible. बायबल मध्ये It is लिहिलंय prophesied आणि हे संदेशवाणी so झाली many times, अनेक वेळा so many years back, अनेक वर्षापूर्वी that he would come and die का तो येऊन मरणार आहे and rise up. आणि पुन्हा उठणार आहे. Is the Messiah. तो मसीहा आहे Look at this. पहा. But they were not believing. पण ते विश्वास धरत नव्हते. He said, if they don't believe this, आणि तो म्हणाला जर त्यांनी याच्यावर विश्वास धरला नाही what I will speak to them about heaven. मग मी स्वर्गाविषयी त्यांच्याशी काय बोलू. So he didn't say it. म्हणून तो बोललाच नाही. But God will show us, don't worry. पण प्रभू आपल्याला दाखवून Okay. काळजी करू Now नका. let me show you about angels now. आता पवित्र दूतांविषयी काही दाखवू द्या. See, all this is very important. सर्व या गोष्टी महत्वाच्या आहेत. पहा
Because there are two kinds of angels. कारण दोन प्रकारचे पवित्र दूत Because the आहेत. devil deceives many people. कारण सैतान अनेक लोकांना When फसवतो. someone dies, जस कोणीतरी मरतं he imitates them तो त्यांची नक्कल करतो and he comes as that person. आणि त्या व्यक्तीच्या रूपामध्ये तो व्यक्ती तो सैतान येतो. He impersonates a person. तो त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व नक्कल करतो. Even the actors can imitate. आणि जे अभिनेते ते देखील नक्कल करू कितने लोग शकतात. इमिटेट करते हैं एक दूसरे का. तो शैतान के लिए किधर इतना तकलीफ है इमिटेट करने का. He comes and imitates. आणि तो येऊन नक्कल करतो. And people say, oh, मेरा वो जो मर गया था वो घर में देखा, मैं आया, वो आया, ये आया, मेरे को ऐसा लगा, वो आया, वो बातचीत किया. This is all deception. आणि हे सर्व फसवणूक आहे. Because of this, the devil will attack you. याच्यामुळे सैतान हमले करेल. That's why you need to know the truth. म्हणून तुम्ही सत्य जाणून घ्या. That's very important. हे महत्त्वाचं आहे. I know many people come, pastor प्रार्थना करेगा, pastor ये करेगा, pastor और करेगा, तो इसके लिए they'll come late. वो अच्छा नहीं, इतना important नहीं. Pastor prayer करने मांगता. No, नाही no. नाही. The word is very important. देवाचा शब्द महत्त्वाचा आहे. Amen. Amen. Know this. हे जाणून घ्या. In your personal life, तुमच्या वैयक्तिक if you have the जीवनामध्ये right word, जर तुमच्याकडे योग्य you will देवाचा live शब्द in आहे, freedom. मग तुम्ही मोकळीकतेत जगाल. Amen. आमेन. Okay. So, after God, the Creator, created everything. आणि प्रभू निर्माण करता जो आहे ज्याने सर्व निर्माण केल्यानंतर We see in Genesis आणि आपण उत्पत्ती पाहतो the 6 days of creation. आणि निर्मितीचे 6 दिवस, But that was not the original, पण ते मूळ नव्हतं which I cannot share now. जे मी तुम्हाला आता सांगू शकत The नाही. original creation was in Genesis 1. आणि जी मूळ निर्मिती होती उत्पत्ती 1:1 मध्ये होती The 6 days was later on. आणि 6 दिवस नंतरचे So that होते we won't see now. आणि ते आपण आता पाहणार नाही. Okay. God, the Creator, first created the angels. आणि प्रभू जो निर्माण करताय त्यांनी प्रथम पवित्र दूतांना निर्माण केलं. Hello, know this. हे जाणून घ्या. Because science says that through evolution man is come. So आणि we must know this truth. शास्त्र सांगतं की सर्व काही उत्क्रांतीच्या द्वारे निर्माण झालं. आपण सत्य Most जाणून of घ्या. these messages I've already put on the social media. You must read it. आणि हे अनेक संदेश मी सोशल मीडियावर टाकले, तुम्ही वाचू शकता. Many topics I have written. अनेक मुद्दे मी तिकडे लिहिले, Go and read it. तुम्ही वाचू शकता. So, our Father. When I say our Father, I mean Trinity, the Godhead. आणि आपला पिता ज्यास मी म्हणतो, मी त्रैक्य विषय बोलतोय. They first created the angels. प्रथम त्यांनी पवित्र दूतांना How निर्माण did केलं. He create them? त्यांनी कसं त्यांना निर्माण केलं. He created them differently than He created human beings. आणि मनुष्यापेक्षा पवित्र दूतांना पिताने वेगळं निर्माण केलं. Now, He didn't give them the ability to reproduce or procreate as human beings and other animals and birds on this earth. आणि त्यांना उत्पत्ती करण्याची जी क्षमता दिली नाही जशी मनुष्याला दिली. He didn't give them that ability ती प्रजननाची क्षमता त्यांना दिलीच नाही. to reproduce another. आणि प्रजनन करण्याची क्षमता दिली नाही. Because many people think that they can give birth or no. अनेक जण असा विचार करतात ते जन्म देऊ शकतात, असं नाही आहे. God has not given them that ability. आणि प्रभूने त्यांना ती क्षमता दिली नाही. Now, did He create them one by one? आणि त्यांना एक एक करून निर्माण केलं का? No. नाही. He created all the angels at one time. आणि एका वेळेसच त्यांनी सर्व दूतांना निर्माण केलं. At one time. एका वेळेस. How many? किती? The Bible says innumerable. बायबल सांगतं असंख्य. Means you cannot count. याचा अर्थ तुम्ही त्यांची गणना करू There is शकत no नाही. earthly system or computer or anything, whatever you call, that can count the number of angels. आणि अशी पृथ्वीवर कुठली क्षमता नाही की कुठलं सिस्टम नाही ज्याच्याद्वारे तुम्ही पवित्र दूतांची मोजमाप करू शकता किंवा गणना करू शकता. At one time. एका वेळेतच. See, God का खास बात है, is the creator. आणि प्रभूची ही जी खास बात आहे की तो निर्माण करणार आहे. Amen. Amen. He is the only creator. तो एकच निर्माण करणार आहे. Remember this. हे लक्षात घ्या. That's why I connected God to creator. म्हणून मी प्रभूला निर्माण करणाऱ्याशी जोडलाय. But look at the devil today. पण आज What he सैतानाला has पहा, done. त्यांनी काय केलंय. People worship anything. आणि लोक कशाची उपासना करतात. Even once they know this is the creator and this is creation, they will separate. आणि एकदा त्यांना समजलं की हे निर्माण करणार आहे ना, ही निर्मिती आहे, ते वेगळं करतील. You must know this. तुम्ही हे जाणून घ्या. And always separate the creator from the creation. आणि निर्माण करणाऱ्याला निर्मितीपासून वेगळं करा. Worship
creator. फक्त निर्माण करणाऱ्याची उपासना करा. Respect, honor, you can do it for the creation. आणि निर्मितीची तुम्हाला मान द्यायचा आहे, तुम्ही आदर द्यायचा तुम्ही देऊ शकता. Amen. आमेन. So he created them at one time. आणि एका वेळेसच सर्व पवित्र दूतांना निर्माण केलं. Innumerable. असंख्य. He created them as complete beings. आणि परिपूर्ण व्यक्तिमत्व असं त्यांना तयार केलं. It's not that he created and now they are growing. No. की असं नाही की त्यांना निर्माण केलं आता ते वाढतायत असं नाहीये. At one time he created them full. आणि एका वेळेतच त्यांना परिपूर्ण असं तयार केलं. Complete beings. आणि पूर्ण व्यक्तिमत्व. So that they could enjoy all the blessings of heaven. जेणेकरून ते स्वर्गाच्या आशीर्वादांचा ते आनंद घेतील. Heaven is our Father's homeland. आणि स्वर्ग आपल्या पित्याची मातृभूमी आहे. He lives there. तो तिकडे राहतो. Though he's everywhere. तो सगळीकडे आहे. But he lives there. पण तो तिकडे राहतो. He's not a small person. आणि तो काही छोटा व्यक्ती नाहीये. He's very big. तो मोठा परमेश्वर आहे. He has created universes. त्याने सृष्टीला निर्माण केलंय. Amen. आमेन. Nothing is bigger than our God. आणि आपल्या देवापेक्षा कुठली गोष्ट मोठी नाहीये. Even in volume. आणि मोजमापामध्ये देखील. He didn't come from eternity. तो काय सार्वकालिकता आला नाही. Eternity came from him. सार्वकालिकता त्याच्याद्वारे आली. He's so big. तो इतका मोठा आहे. Amen. Amen. We have brought him low to an animal and stone and trees and mud. आणि आपण त्याला जनावर झाडं फुलं दगड याच्या पातळीला आणलंय. हाँ, इतना हम लोग उसको नीचे गिरा दिया है. जो मट्टी में थूकते हम लोग उसको भी भगवान बना दिया. वो कौन है भगवान? Who is he? तो कोण आहे? We have brought him so low. आपण त्याला इतकं खाली आणलंय. No, we must sanctify him. आणि आपल्या हृदयात आपण त्याला वेगळं करावं, पवित्र करावं. In heaven, God is worshipped as creator. आणि स्वर्गामध्ये प्रभूची उपासना एक निर्माण करता म्हणून होते. Okay, third, तिसरी गोष्ट, God created them with a free will. आणि प्रभूने त्यांना मोकळी इच्छा शक्ती देऊन निर्माण They are not केलं. robots. ते काय यंत्र नाही आहेत. They are not machine. आणि ते काय यंत्र नाही आहेत. You know, someone had spoke like that. आणि कोणीतरी असं बोललं, So I heard that. मी असं ऐकलं. No, they have free will. नाही, त्यांच्याकडे इच्छा शक्ती आहे. God has given them and us free will. प्रभूने त्यांना आणि आपल्याला मोकळी इच्छा शक्ती दिली आहे. They have a right to choose. आणि त्यांच्याकडे निवड करण्याचा हक्क आहे. So we can never say God sent anyone to hell. No. म्हणून आपण कधी म्हणू शकत नाही की प्रभूने त्यांना नरकात पाठवलं असं नाही. No. We choose to go to hell. आपण नरकात जायचं निवडतो. You know, someone asked me, कोणीतरी मला why विचारलं, did God create the devil? का प्रभूने सैतानाला निर्माण केलं? God did not create the devil. प्रभूने सैतानाचं निर्माण केलं नाही. God created the angel. प्रभूने पवित्र दूत निर्माण He केले. chose to become the devil. त्यांनी सैतान व्हायचं ते निवडलं. Amen. आमेन. So never blame God. Why is God sending people to hell? God never sends anyone to hell. म्हणून देवाला दोष लावू नका की प्रभू का लोकांना नरकात पाठवताय. प्रभू कोणालाही नरकात पाठवत He has नाही. given you a choice. त्याने तुम्हाला निवड दिली He took आहे. a great risk to give you a freedom of choice. आणि तुम्हाला जी निवड करण्याचा जो हक्क आहे देऊन एक मोठा धोका That त्यांनी you can घेतला even reject the creator. की आपण निर्माण करणाऱ्याचा नकार देखील करू शकतो. आज तुम क्रिएटर को भी रिजेक्ट कर सकता, तुम्हारे को ऐसा अधिकार दिया है. So we are responsible. म्हणून आपण जबाबदार आहोत. We are all responsible आपण people. सर्वजण जबाबदार लोक We आहोत. are not animals. आपण जनावर नाही. We are responsible. आपण जबाबदार We आहोत. have a free will. आपल्याकडे मोकळी A इच्छा आहे freedom to choose. आणि निवड करायचा जो स्वातंत्र्य आहे. You can even reject God today. तुम्ही आज देवाचा देखील नकार You करू can शकता. even accept the devil today. तुम्ही आज सैतानाचा देखील स्वीकार करू शकता. So never blame God म्हणून देवाला दोष कधीच लावू नका anything. कुठल्याही गोष्टीसाठी. God never forcefully does work in you. Never. आणि प्रभू तुमच्यामध्ये बळजबरीने कधीच काम करत Even the नाही. devil doesn't do anything forcefully. आणि सैतान देखील बळजबरीने करत नाही. Your will is respected. तुमच्या इच्छेचा मान होतो. अगर तुम प्रभु को आज बोला मुझे नहीं चाहिए तुम, प्रभु कुछ नहीं कर सकता, क्योंकि तुमको अधिकार दिया है, तुमको विल दिया है, तुमको चॉइस दिया है, तुमको फ्रीडम दिया है. आमेन. Amen. आमेन. प्रभु कुछ नहीं कर सकता. प्रभु को दुख होगा because you are the loser. कारण तुम्ही गमावणारे आहात. He won't hate you तो तुमचा द्वेष करणार नाही. because the quality of God is love. कारण देवाचा गुण प्रेम आहे. He will keep loving you तो सतत प्रेम करत राहील till the last breath of your life. तुमच्या जीवनाच्या शेवटच्या But he श्वासापर्यंत. won't force you. पण तो बळजबरी करणार नाही. He won't force you. तो बळजबरी करणार नाही. He'll keep loving you तो प्रेम करत राहील. because God wants to win you by love, कारण प्रभूला तुम्हाला प्रेमाने जिंकायचं आहे, not by hate, द्वेषाने नाही, not by fear. भीतीने नाही. That's what religion offers. म्हणून धर्म असं सांगतं. Religion
तुमको खींचता है डर से, ऐसा नहीं किया तो वैसा, वैसा नहीं किया। प्रभु ऐसा नहीं करता। प्रभु तुमको प्रेम से जीतता है। आमीन। कभी भी डर से नहीं जीतता है तुमको। आखिरी दम तक तुमसे प्रेम इतना करेगा, और वो प्रेम में, क्योंकि फेथ वर्क्स बाय लव, कारण विश्वास प्रीतीच्या द्वारे काम करतो। विश्वास प्रेम के द्वारा काम करता है। तो प्रेम ही लास्ट तक बताएगा तुमको, और वो प्रेम में भी तुम रिजेक्ट करता है तो यू विल गो टू हेल फॉरएवर। मग तुम्ही कायमसाठी नरकात जाल। नो वन इन हेल ब्लेम्स गॉड। कोणीही नरकात देवाला दोष लावत नाही। नो वन। कोणीही नाही। दे ब्लेम देमसेल्व्स। ते स्वतःलाच दोष लावतात। दे मे ब्लेम द डेव्हिल, ते सैतानाला दोष लावतील, बट दे विल नेवर ब्लेम गॉड। पण देवाला ते कधीच दोष लावणार नाही। दे विल से नो, गॉड वाज परफेक्टली ट्रू अँड राइट। मग ते म्हणतील की नाही, प्रभू 100% खरा आणि विश्वास होता आणि योग्य होता। आमेन। आमेन। बिकॉज परमेश्वर प्रेम, गॉड इज लव। प्रभू प्रीती आहे। So know this. म्हणून जाणून घ्या। Let us go to the now message once again. संदेशाकडे येऊया। So angels have been given free will. आणि पवित्र दूतांना मोकळी इच्छा दिली आहे। So angels are personal spiritual beings आणि पवित्र दूत वैयक्तिक आत्मिक व्यक्ती who आहे, have intelligence, who have emotions, who have will. ज्यांच्याकडे शुद्धता आहे, ज्यांच्याकडे भावना आहेत, ज्यांच्याकडे इच्छा आहे। They don't have physical bodies, त्यांच्याकडे शरीर नाही आहे, शारीरिक शरीर नाही आहे। but that doesn't mean they are not a personality. They have personality. याचा अर्थ असा नाही की ते व्यक्तिमत्व नाही, ते व्यक्तिमत्व आहेत। For they have a spiritual body. त्यांच्याकडे एक आत्मिक शरीर आहे। See, you must know there are two realms. आणि तुम्ही हे जाणून घ्या, दोन क्षेत्र This is आहेत। the earthly realm, physical realm, material realm. पृथ्वीचं नैसर्गिक वास्तविक क्षेत्र आहे, There's a spiritual realm. आणि एक आत्मिक क्षेत्र देखील आहे। Heaven is in the spiritual realm. आणि स्वर्ग आत्मिक क्षेत्रात Hell आहे, is in the spiritual realm. नरक आत्मिक क्षेत्रात आहे। Angels move about in the spiritual realm. पवित्र दूत आत्मिक क्षेत्रात हलतात। God is in the spiritual realm. प्रभू देखील आत्मिक So he क्षेत्रात आहे। can be in the physical. जरी तो शारीरिक नैसर्गिक शरीरात असू शकतो, येऊ But शकतो, there is a spiritual realm. पण एक आत्मिक क्षेत्र देखील That's why आहे। when a person dies, म्हणजे असं एक व्यक्ती you cannot मरतो, see him तुम्ही त्याला पाहू शकत नाही, because he moves out from the physical, the natural body. कारण तो ह्या नैसर्गिक शरीरातनं बाहेर निघून जातो, But he lives पण तो जगतो either in heaven or hell. स्वर्गात किंवा नरकात। You must know all this. या गोष्टी तुम्ही जाणून घ्या। You cannot live ignorant, तुम्ही अज्ञानतेने जगू शकत नाही। because if you miss heaven, you will never miss hell. जर तुम्ही स्वर्ग चुकवला, तुम्ही नरक कधी Because चुकवणार these are नाही, two eternal places. कारण हे दोन सार्वकालिक ठिकाण A आहेत, person lives जिकडे एक व्यक्ती राहतो, after he moves out from the physical body and the natural world. या नैसर्गिक जगातनं नैसर्गिक शरीरातनं बाहेर निघाल्यानंतर, And this is the eternal truth. आणि हे सार्वकालिक सत्य आहे। Once you go, you don't come back. एकदा तुम्ही गेला, तुम्ही पुन्हा येत What नाही। is the use of knowing the truth after you die? आणि मेल्यानंतर सत्य जाणण्याचा काय उपयोग? It's too late. तो खूप उशीर झालाय। There are no third place. आणि तिसरी जागा नाही, Only two. दोनच ठिकाण आहेत, Heaven and hell. स्वर्ग आणि नरक। Hell was never made for men. मनुष्यासाठी नरक It बनवण्यात was आलं नाही, made for Satan and demons. सैतान आणि दुरात्म्यांसाठी नरक बनवण्यात But आलं when होतं। people choose to follow Satan and demons, they go there. जर लोकांनी सैतानाचं अनुकरण करायचं निवडलं, ते तिकडे जातील, But God does not want anyone to go there. पण प्रभूला नकोय कोणीही तिकडे He जावं। did everything त्यांनी सर्व काही केलंय that the worst person can go to heaven. की सर्वात वाईट व्यक्ती देखील स्वर्गात जावा। Amen. आमेन। सबसे बुरा व्यक्ति, सबसे गरीब व्यक्ति भी स्वर्ग जा सकता है। आमेन। जरूरत नहीं, बहुत अमीर होना चाहिए, टैलेंटेड होना चाहिए, एक्टर होना चाहिए, पैसा कुछ नहीं। आमेन। प्रभु ने सब कुछ सेटल कर दिया तुम्हारे लिए, ताकि कोई भी स्वर्ग जा सकता है। Amen. 100%। आमेन। आमेन। खुद का कुछ चाहिए नहीं उसको, आमेन। सिर्फ प्रभु यीशु की ओर देख के स्वर्ग जा सकता है। इज द वे टू हेवन। आणि तो स्वर्गाचा मार्ग आहे। आमेन। आमेन। Okay, let's go for a little further. चला पुढे जाऊया। Now, since they are created beings, कारण ते निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहेत, they have limited knowledge. त्यांच्याकडे मर्यादित ज्ञान आहे, They are not like a father who has unlimited knowledge. आणि ते आपल्या पित्यासारखं नाही, जो अमर्यादित ज्ञानाचा आहे। When I say father, I include Jesus and Holy Spirit. आणि जस्ट मी पिता म्हणतो, मी त्यात येशू आणि पवित्र आत्म्याचा That means समावेश they करतो। don't know all things याचा अर्थ त्यांना सर्व गोष्टी माहित नाही, that God knows. जे प्रभूला माहित आहे। When you're going to die, तुम्ही कधी मरणार they don't know. त्यांना माहित नाही, Though they are the ones who escort you. जे तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जातात, They can take you to heaven. ते तुम्हाला स्वर्गात घेऊन But जातात, if your spirit is darkness, they can send you to hell. आणि जर तुमचा आत्मा अंधकार आहे, ते नरकात घेऊन जाते, But they don't know. पण त्यांना माहित नाही। Our Father lets Holy Spirit know.
आपला Give them पिता that पवित्र knowledge. आत्म्याला सांगतो, Be prepared. तयार राहा. That person is leaving the earth. आणि तो व्यक्ती आता स्वर्ग पृथ्वी सोडणार आहे. Then they come to know. आणि मग त्यांना समजतं. Only our Father knows everything. आणि फक्त आपल्या पित्याला सर्व काही माहित आहे. Amen. आमेन. That's when Jesus died. म्हणून जसे on the येशू मरण cross. पावला क्रुसावर, He paid for all our sins. त्याने आपल्या सर्वांच्या पापाची Past, किंमत भरली. present, future. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळाची Even देखील. before we were born, आपला जन्म He होण्याच्या knew आधीच what you would sin, त्याला माहित होतं त्याने काय पाप कराल, what we would sin, आपण काय पाप करू, and paid it on the cross. आणि त्याने त्याची किंमत क्रुसावर भरली. Look at God's knowledge. आणि प्रभूच्या ज्ञानाकडे पहा. He knows everything. त्याला सर्व माहित आहे. He knows the end from the beginning. आणि त्याला शेवट सुरुवातीपासून माहित आहे. He has seen you. त्याने तुम्हाला पाहिलंय. Before you came on this earth, पृथ्वीवर येण्याच्या आधीच तुम्हाला He पाहिलंय. saw what you would do, आणि तुम्ही काय करता ते पाहिलंय. what sins you would do, जे पाप तुम्ही कराल ते पाहिलंय. and He put it on Jesus. आणि ते सर्व पाप त्याने येशूवर Even टाकले. before we were born. आपला जन्म होण्याच्या आधीच. That's what the Bible says. He loved us even before we were born. आणि बायबल सांगतात त्याने आपल्यावर प्रेम केलं आपला जन्म होण्याच्या आधीच. We can understand much because we are living in the time. आणि आपल्याला अधिक समजणार नाही कारण आपण वेळेमध्ये जगत आहोत. God doesn't live in time. प्रभू वेळेच्या मर्यादेत जगत नाही. There's no time in heaven and no स्वर्ग- time in hell. आणि स्वर्गात आणि नरकात वेळ नाही, No. मर्यादा नाही. God created time for this earth, आणि प्रभूने वेळेचा निर्माण केला या that पृथ्वीसाठी everything functions well. की सर्व काही व्यवस्थित काम करेल. Amen. आमेन. You know, yesterday I was looking at the small child here. आणि या लहान लेकराकडे मी काल I पाहत was होतो. telling my wife, मी पत्नीला सांगत होतो, that child is so active. आणि ते लेकरू किती सक्रिय पहा. Hello, you saw that small child तुम्ही त्या लहान लेकराला पाहिलं walking असेल. here and there, आणि इकडे तिकडे चालत होतं, smiling. हसत होतं. I was so happy to see that child. आणि त्या लहान लेकराला पाहायला मला किती Because- आनंद वाटला. I had prayed for that child. कारण त्या लेकरासाठी मी प्रार्थना केली होती. The child was to always cry आणि ते लेकरू नेहमी because रडायचं of demonic problem. आणि सैतानी त्रासामुळे. Only once I prayed. आणि एकदाच मी प्रार्थना After केली that child was totally delivered. आणि त्याच्यानंतर ते लेकरू पूर्णपणे मोकळं झालं. I give all glory to Jesus. आणि सर्व गौरव मी येशूला देतो. When I see so many healing, जस मी इतके आरोग्य पाहतो, God is so good. प्रभू इतका चांगला आहे. No man has the power आणि कुठल्याही मनुष्यात ते Over the सामर्थ्य नाही. devil. सैतानावर except Jesus. फक्त येशू Amen. Amen. This one person has all the power आणि एक व्यक्ती ज्याच्याकडे सर्व सामर्थ्य आहे over all demons and Satan. आणि सर्व दुरात्म्या सैतानावर. And when he comes in you, आणि जस तो तुमच्या you आतमध्ये येतो, become the temple of God. तुम्ही देवाचे मंदिर होता. Amen. Amen. You are a living, walking temple. तुम्ही जगणारे चालणारे मंदिर आहात. God doesn't want a dead temple. आणि प्रभूला मृत मंदिर He नकोय, wants a living temple. त्याला जिवंत मंदिर हवंय. God is living. प्रभू जिवंत आहे, He wants a living temple. त्याला जिवंत मंदिर हवंय. Are you searching for God? तुम्ही देवाचा शोध करताय, He's in you. तो तुमच्या आतमध्ये आहे. Amen. आमेन. God is in you. प्रभू तुमच्या आतमध्ये आहे. Okay. Okay. But they have greater knowledge than human beings. Angels have greater knowledge than human beings. पवित्र दूतांकडे मनुष्यापेक्षा अधिक ज्ञान आहे. Why? का? Because they were created before humans. कारण मनुष्याच्या आधी त्यांचा निर्माण झाला. They even study the Bible. ते बायबलचा अभ्यास देखील करतात. More than we humans. आणि आपण मानव That's what the Bible करण्यापेक्षा. says. म्हणून बायबल You सांगते. can read in James 2:19. आणि याकोब 2:19 वाचू Even शकता. Revelation 12:12. आणि प्रकटीकरण 12:12. Now they don't have to study the past because they experienced the past. They were there. आणि त्यांना भूतकाळाचा अभ्यास करायची गरज नाही कारण त्यांनी तो अनुभवलाय, ते तिकडे होते. Let me show you that. तुम्हाला हे दाखवू द्या. They've been in heaven, आणि ते स्वर्गात होते face to face with our Father. आणि आपल्या पित्याच्या समोरासमोर. Amen. आमेन. We cannot see God's face. आणि आपण प्रभूचा चेहरा पाहू शकत He's नाही, so holy. तो इतका पवित्र आहे. But when you go to heaven, you'll see Him face to face. पण जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तुम्ही त्याला Because समोरासमोर God पाहाल. will give you such kind of spiritual body कारण प्रभू तुम्हाला अशा प्रकारचं आत्मिक शरीर देईल, without sin, पाप विरहित, perfect, holy, righteous. परिपूर्ण, पवित्र, नीतिमान. You'll see Him face to face. तुम्ही त्याला मुखासमुख समोरासमोर पाहाल. Amen. आमेन. See, angels know who God is. आणि पवित्र दूतांना माहिती आहे प्रभू कोण आहे. They know. त्यांना माहित आहे. There are not millions of gods. आणि अरबो देव असं नाही आहेत There's no competition. आणि तिकडे काही स्पर्धा नाहीये. The angels know who God is. पवित्र दूतांना माहिती आहे प्रभू कोण आहे. Okay. आमेन. I'll also teach you the two kinds of angels. That's a very important topic. You must know that. आणि दोन प्रकारचे पवित्र दूत याविषयी मी शिकवेन, महत्वाचा मुद्दा आहे. Now,
The angels have seen our Father create everything. आणि आपल्या पवित्र दूतांनी पित्याला निर्माण करताना पाहिलंय. They were there. ते तिकडे होते. They saw our heavenly Father create the planet Earth. आणि त्यांनी पृथ्वीला निर्माण करताना पित्याला पाहिलंय. They also observed the creation of man. आणि मनुष्याची निर्मिती देखील त्यांनी पाहिली. They saw him त्यांनी पाहिलं creating man. मनुष्याला निर्माण करताना. They were there. ते तिकडे होते. So they were there when our Father created this planet Earth, आणि जसे पृथ्वी प्रभूने निर्माण केली पवित्र दूत the होते. universe of planet Earth, आणि सर्व सृष्टीची and human beings आणि मानव जाती to देखील live on planet Earth. जे पृथ्वीवर जगणार होते. Job 38:4. आणि योब 38:4. Here God asks Job, आणि इकडे प्रभू योबाला विचारतो, where were you तू कुठे होतास when I laid the foundation of the earth? आणि ज्यास मी पृथ्वीचा पाया घातला. देखो तुम किधर था? हाँ? इसके लिए मैंने कल सिखाया तुमको, ये मेरा है बोलते. तुम किधर था मैं जब धरती बना रहा था? When I laid the foundation, ज्यास मी पृथ्वीचा पाया earth घातला. as a foundation, पृथ्वीचा एक पाया आहे, we cannot even see it. तुम्ही तो पाहू शकत नाही. God put a foundation. प्रभूने एक पाया घातलाय. सिर्फ हम लोग सिर्फ बोलने को है, ये मेरा है, ये मेरा है, ये मेरा है. कुछ भी मेरा तेरा नहीं है. मारने के बाद सब प्रभु का है. कुछ एक चीज, एक मट्टी भी नहीं ले गया था हम लोग, एक छोटा पत्थर भी नहीं ले जा सकते मारने के बाद. फिर बाद में बोलता अरे मैं तो कुछ नहीं लाया, इसके लिए मैं 10 लोगों को मार दिया. People murder and think they go to heaven. आणि लोक एकमेकांचा वध करतात, त्यांना वाटतं मी The स्वर्गात Bible जाईन. says very clearly, बायबल स्पष्ट सांगतो all murderers सर्व वध करणारे will go to hell ते नरकात जातील unless they repent. जोपर्यंत ते पश्चाताप करत नाही. This is the truth. आणि हे सत्य आहे. You know, when on the Facebook I always write, आणि फेसबुकवर मी नेहमी लिहितो, it is good that man doesn't live forever. आणि चांगलं आहे की मनुष्य कायमसाठी जगत नाही. If evil men live forever, जर वाईट व्यक्ती जर कायमसाठी जगले, imagine हमेशा के लिए वो बुराई करते रहेगा वो. हाँ? कितना खतरनाक है वो. See, man's life is so short. मनुष्याचं जीवन किती थोडकं Even आहे. that short term of life, he does so much evil. आणि त्या थोडक्या जीवनामध्ये देखील किती वाईट मनुष्य करत असतो. What if he live forever? जर काय होईल मग तो जर कायमसाठी तो जगेल, मालूम है मरण ने तो बर्बाद कर देगा आदमी. Isn't it? होय की नाही. In that short period of time, he knows he's going to die. आणि त्या थोड्या वेळामध्ये त्याला माहिती आहे तो मरणार आहे, But yet he does so much evil. पण तरी तो किती वाईट करतो. What if he knew that there's no death? जर त्याला समजलं की मरणच नाहीये, Oh man, वो तो सिर्फ खून खराबाई करते बैठेगा वो. Okay, so God is asking Job, where was you आणि प्रभू योबाला विचारतो तू when कुठे I होतास laid the foundation of the earth? ज्यावेळेस मी पृथ्वीचा पाया घातला. Do you know what supports the foundation? तुम्हाला माहिती आहे पाया कुठल्या आधारे आहे. Then we read in the next verse. आणि पुढच्या वचनात, This is beautiful. आणि हे सुंदर आहे. Even as morning stars and sang together, and all the sons of God rejoiced with joy. आणि तितकेच मोजमाप कोणी ठरवले का, तिला मापसूत्र कोणी हलवले ते तुला ठाऊक आहे का, तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला, तिचा कोनशिला कोणी बनवला. उसके बाद त्या समयी प्रभात छत्रांनी मिळून गायन केले आणि ते सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. Now many don't know what this. Holy Spirit told me this is the meaning. Let me show you. आणि अनेकांना हे माहित नाही, पवित्र आत्म्याने असा The अर्थ sons दाखवला. of God shouted with joy. आणि देवाच्या पुत्रांनी आनंदाने ते गाऊ लागले. Holy Spirit said, sons of God were angels. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं जे देवकुमार आहेत ते पवित्र दूत They होते rejoiced with joy. आणि त्यांनी आनंदाने गीत When the गायले. Father put the foundation of this earth. आणि जस आपल्या पित्याने या पृथ्वीचा पाया घातला. Amen. आमेन. They even saw our Father creating that in those 6 days. आणि त्यांनी पाहिलं पित्याने 6 दिवसात कसं निर्माण केलं. They saw how our Father created the light. आणि त्यांनी पाहिलं आपल्या पित्याने प्रकाश कसा How निर्माण he केला put the sun there. आणि कसा त्यांनी सूर्य तिकडे Sun is लावला. not God. आणि सूर्य का देव नाही, It's a creation of God. ते देवाची निर्मिती आहे. Amen. आमेन. In heaven there is no sun. आणि स्वर्गात सूर्य नाहीये. अगर सन उधर है तो तुम बोलेंगे देखो गॉड है स्वर्ग में. No, there is no sun. आणि स्वर्गात सूर्य नाही, Because God himself is the light. कारण प्रभू स्वतः प्रकाश आहे. That glow puts glory in the whole heaven. आणि त्याचा जो चमक आहे पूर्ण स्वर्गाला प्रज्वलित करतो. Amen. आमेन. The whole heaven is filled with this glory. आणि पूर्ण स्वर्ग त्याच्या गौरवाने भरलंय Everywhere. सर्वकडे.
There's no death in heaven, आणि स्वर्गात मरण नाही, only life. फक्त जीवन आहे. Amen. आमेन. No rust, no And- dirt, आणि तिकडे no गंज नाही, garbage. कचरा नाही, धूळ नाही, It is real place, आणि ती खरी जागा आहे, more real than this earth. या पृथ्वीपेक्षा अधिक खरी. Amen. Amen. More real. It's not imagination. आणि अधिक खरी ती काही कल्पना नाहीये, ये हवा में उड़ रहा है, ऐसा सब नहीं है उधर. It's a real place. ते एक खरं ठिकाण आहे. Heaven is a real place. आणि स्वर्ग एक खरं ठिकाण आहे, It's our Father's home. ते आपल्या पित्याचं घर आहे. Okay. आमेन. Now we don't have much time. We'll just go a little fast. आणि अधिक वेळ नाही, आपण पटकन पुढे जाऊया. So, I told you, heaven angels have free will. आणि मी सांगितलं पवित्र दूतांकडे मोकळी Because इच्छा आहे, once God gives a free will, He doesn't take it back. कारण एकदा प्रभू इच्छा देतो तो काढून घेत नाही, No, He doesn't take it back. तो कधीच काढत Even नाही. if you do wrong, जरी तुम्ही वाईट केलं God doesn't take away that freedom. आणि प्रभू ते स्वातंत्र्य तुमच्यातनं काढून घेत नाही. See, when some of the angels sinned, जस्ट पवित्र दूतांनी पाप केलं God did not take away that freedom. आणि प्रभूने ते स्वातंत्र्य काढून घेतलं That's why नाही, they still choose to do evil. म्हणून ते आज वाईट करायचं निवडतात. देखो आज आदमी अभी भी बुरा क्यों करता है? प्रभु उसका चॉइस को निकाल सकता है, मगर उसका चॉइस को नहीं निकाला, इसके लिए अभी भी वो चूज करता मैं बुरा करूंगा, लास्ट तक मरने तक करते रहता. Even after you die, your will not be taken away. आणि तुम्ही मेल्यानंतर देखील तुमची इच्छा काढून घेण्यात येणार Even in नाही, heaven, you will still have choices. आणि स्वर्गामध्ये देखील तुमच्याकडे निवड But you असेल will choose not to sin. की तुम्ही निवड कराल पाप न You करण्याची, don't become robots and don't sin. आणि No. तुम्ही मानव यंत्र असं होणार नाही, नाही, मग नाही, पाप नाही. करणार नाही असं नाहीये. तुम रोबोट हो जाएगा ताकि सिर्फ चाबी दिया तो ऐसा चलता रहेगा, ऐसा नहीं है. Even in that choice, you won't choose to sin आणि त्या निवडीमध्ये तुम्ही पाप न करण्याचं निवडाल, because the environment is such. कारण ते वातावरण तसं आहे, It's God's environment. आणि ते प्रभूचं वातावरण आहे. You will not sin. तुम्ही पाप करणारच नाही. Amen. Amen. Because now someone asked me, आणि कोणीतरी Pastor, विचारलं, if we sin in heaven, will the Lord take me out? आणि जर मी स्वर्गात पाप केलं तर प्रभू मला बाहेर काढून टाकेल का? No, you won't sin. तुम्ही पाप करणार नाही, You won't choose to sin. तुम्ही पाप करायचं निवडणार नाही, There's nothing to tempt you. आणि तुम्हाला मोहात पाडण्यासाठी तिकडे काहीच The नाहीये. devil is not there. सैतान तिकडे नाहीये, Amen. Amen. You will not fall तुम्ही पडणार नाही forever. कायमसाठी. That's good news. आणि चांगली बातमी आहे. Okay, a little bit and then we'll close because I've written many things for you. थोडंसं पाहूया आणि आपण बंद करूया. Now, there are different kinds of angels. आणि वेगळ्या प्रकारचे पवित्र दूत आहेत, Different kinds. वेगळ्या प्रकारचे. They're not one kind. ते एक प्रकारचे नाही, Different kinds of. वेगवेगळ्या प्रकारचे पवित्र दूत, Different height, आणि वेगवेगळे त्याचे different उंची glory, आहे, different power. आणि वेगळं गौरव, वेगळं सामर्थ्य. They praise God, they worship God, ते देवाची स्तुती करतात, आराधना they करतात, rejoice in what God does. जे प्रभू करतो त्यात ते आनंद करतात, They look so full of glory. आणि ते पूर्ण गौरवाने भरले. In the Bible, when someone saw an angel, they thought he's God. आणि बायबलमध्ये जस्ट कोणी दूतांना पाहिलं, पवित्र दूतांना पाहिलं, त्यांना वाटलं प्रभूच आहे, And they even started to worship them. आणि ते त्यांची उपासना देखील करू लागले. Never worship an angel. कधीही कुठल्या पवित्र दूताची उपासना करू नका. Amen. आमेन. क्योंकि हमारा लोगों का मन कैसा है, कोई भी ऐसा कुछ खास दिखाना, अरे तू पर भगवान है. ये सादा आदमी लोग को छोड़ते नहीं, भगवान बना देता. तो कोई ऐसा लाइट का है तो फिर तो वो तो भगवान ही पक्का बोलेगा वो. Isn't it? होय की नाही? Small stone also they believe is God. आणि छोट्या दगडावर देखील विश्वास धरतात की तो तो प्रभू आहे. angels तो 100% भगवान बोलेगा. Look at this. पहा, They are the most beautiful creatures आणि ते सर्वात सुंदर व्यक्ती आहेत, with a spiritual body. एक आत्मिक शरीर. Anyone can bow down and worship that कोणी angel. त्या लोकांची उपासना करू शकतं. But I'll teach you how to discern. पण मी सांगेल की You need कसं to be ओळखायचं. very, very careful. तुम्ही काळजीपूर्वक असावं. The angels know it. आणि पवित्र दूतांना That माहिती when आहे, anyone sees me, they'll worship me. ज्यांना जर कोणी मला पाहिलं ते माझी उपासना That's why करतात, they don't manifest. म्हणून ते स्वतःला प्रकट करत They नाही. can manifest. ते प्रकट होऊ शकतात, But they know what the devil has done to the people. पण त्यांना माहित आहे की सैतानाने लोकांविषयी काय केलंय, That anything powerful, they'll worship. आणि कुठली सामर्थ्य असलेली गोष्ट त्यांनी पाहिली ते उपासना करतील, Anything destructive, they'll worship. आणि कुठलीही जे विनाशकारक गोष्ट असेल ती त्याची उपासना करतील. They never take worship of human beings आणि ते मनुष्याची कधीच उपासना घेत नाही, except
the fallen angels. आणि फक्त पडलेले जे पवित्र दूत They आहेत ते take घेतील, worship. ते उपासना घेतात. That's why I have to teach you about 2 categories. म्हणून तुम्हाला 2 गटांविषयी शिकवावं लागेल. Who are those who take worship? आणि ते कोण आहेत जे तुमची उपासना घेतात? Who are those who imitate God and take worship? आणि कोण आहेत ते जे देवाची नक्कल करून तुमची उपासना घेतात? They are these fallen आणि angels. ते हे आहेत जे पडलेले दूत So आहेत. I'll show you the 2 category. आणि ते 2 गट मी तुम्हाला दाखवीन. Okay, let me show you this and close it now. आणि पटकन दाखवून तुम्हाला बंद In करू. Revelation 22, प्रकटीकरण when 20:2 John sees an angel आणि जेव्हा योहान एका दूताला so पाहतो beautiful, इतका मोठा आणि सुंदर, he falls to worship आणि तो खाली पडून उपासना करू at the लागतो feet of the angel. त्या पवित्र दूताच्या पायाशी. Look at this angel. आणि हा पवित्र But दूत the पहा. angel said, तो पवित्र दूत म्हणतो, No. नाही, don't worship me. माझी उपासना करू नकोस. Look at this. पहा, Don't worship me. माझी उपासना करू I am a नकोस. servant of God, मी देवाचा चाकर आहे, just like you तुझ्या सारखाच. and other brothers in the Lord. आणि जे इतर भाऊ बहीण ख्रिस्तामधले. And then he says, आणि मग तो म्हणतो, worship only God. फक्त देवाची उपासना करा. Amen. आमेन. See. But the other side of the angels पण दुसरा भाग जो पवित्र दूतांचा, deceptively take worship from people. फसवणुकीने लोकांची उपासना घेतात. That's their desire, आणि ही त्यांची इच्छा आहे to be worshipped. की त्यांची उपासना व्हावी. But the unfallen angels will never take worship. पण जे पवित्र दूत पडलेले नाही ते कधीच उपासना In Acts घेणार नाही. 10:26, आणि प्रेषित even 10:26 Holy Spirit has an account recorded there, आणि पवित्र आत्म्याने तिकडे लिहिलेला आहे, उल्लेख केला आहे. where a man falls before Apostle Peter आणि जसं एक मनुष्य प्रेषित पेत्राच्या पुढे पडतो and begins to worship Apostle Peter. आणि पेत्राची उपासना करू You know, लागतो. even here, आणि इकडे you देखील know, when I pray for healing or when there's manifestation and people are falling in this, people say, "Ore, ye to Bhagwan hai dikhta." So they bow down to me. I said, "No, don't worship me." आणि माझी उपासना करू नका. I'm very careful. आणि मी काळजीपूर्वक आहे. We have examples in the Bible. आणि आपल्याकडे बायबल मधनं उदाहरण आहेत. People bow down to angels. Angels said, "No, आणि लोक पवित्र दूतांच्या पुढे झुकले आणि पवित्र दूत म्हणाले, नाही, असं करू नका, worship God." फक्त देवाची उपासना I करा. may be looking very powerful, आणि मी सामर्थ्यशाली but दिसत I असेल, am a creation. पण मी निर्मिती आहे. Worship the Creator. फक्त निर्माण करणाऱ्याची उपासना करा. And human beings, आणि मनुष्य, when you see some power, आणि जसं तुम्ही सामर्थ्य पाहता, "Ore, Bhagwan hai." No. नाही. You know, in Acts 10:26, आणि प्रेषित 10:26 Holy Spirit put that account there. आणि पवित्र आत्म्याने तिकडे उल्लेख केला A आहे. man falls at the feet of Apostle Peter आणि मनुष्य पेत्राच्या पुढे नमन करतो and begins to worship. आणि त्याची उपासना करू लागतो. Then under inspiration of the Holy Spirit, आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेखाली Apostle Peter lifted the man up and said, आणि पेत्र त्या मनुष्याला उचलून म्हणतो, "Stand up. उभा राहा, I myself am also a man." मी स्वतः देखील एक मनुष्य आहे. मैं मनुष्य हूँ, भगवान नहीं हूँ. Did you understand? तुम्हाला हे समजलं का? Don't take worship of any man. कुठल्याही मनुष्याची उपासना घेऊ नका. We see in the political circle, आणि आपण या सामाजिक because they क्षेत्रामध्ये have पाहतो power, money, influence, आणि त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, प्रभाव आहे. people see the anointing में गिर के पैर पड़ता उनका और उन्हें बोलता, never, असं कधीच करू नका. never. That's why I said, no, people worship anything, anyone who is powerful, आणि लोक कुणाची उपासना anyone who करतात, is rich. कोणीही श्रीमंत सामर्थ्यशाली असेल, तुम्हारा पायगुण मेरे ऊपर आने दो, वो सब गलत है. Amen. Don't receive worship of any man. कुठल्याही मनुष्याची उपासना Don't make स्वीकारू yourself नका. a god. फक्त देवासाठी ती राखून ठेवा. You know, God's judgment will come. आणि प्रभूचा न्याय येईल. You cannot take his place. तुम्ही त्याची जागा He is घेऊ the शकत नाही. creator. तो निर्माण करता. You are the creation. तुम्ही निर्मिती आहात. Amen. Amen. Separate it. त्याला वेगळं करा. So Peter said, "No, stand up. आणि पेत्र म्हटला, नाही, उभे राहा, I'm a man like you. मी तुझ्यासारखा मनुष्य आहे, Worship only God." फक्त देवाची उपासना कर. I want to close here, but आणि इकडे मी there's बंद no much करत आहे. time. Did you understand? तुम्हाला हे समजलं? आज clear हो गया सब बहुत सारा चीज. Though I have a great deeper revelation of angels, जरी पवित्र दूतांविषयी खोल प्रकट करणे, which I don't reveal, जे मी प्रकट करत नाही, but as the Lord leads, I will teach you. पण जसा प्रभू चालवेल मी शिकवत जाईन. Because the more you know about angels, जितका अधिक पवित्र दूतांविषयी you will जाणाल, be able to take their help, their ministry, तुम्हाला त्यांची सेवा अधिक प्राप्त होईल. because they are sent for you. कारण ते तुमच्यासाठी पाठवण्यात For आले. whom?
कुणासाठी? For those who have Christ in them. आणि त्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये प्रभू येशू And ख्रिस्त for आहे. the unbelievers, उनका सिर्फ बच्चे लोगों के साथ रहता देवदूत till the age of maturity. प्रौढ वयापर्यंतच. एक बार maturity क्रॉस किया और पश्चाताप नहीं किया, the angels back off. आणि प्रौढ वयापर्यंत जर त्यांनी पश्चाताप केला नाही मग पवित्रदूत मागे सरकतात. Hello? Okay, that's enough for today. चला आजसाठी Let's पुरेसं stand आहे. up. चला आपण उभे राहूया. What is now? Lord's Supper. So we have to pray online first. Online is there? Okay, I'll just pray online for those who are watching. आणि जे पाहत आहे मी त्यांसाठी प्रार्थना करत आहे. And okay, yeah, all those on online. आणि जे ऑनलाईन आहेत Happy to meet you. आणि तुम्हाला भेटण्यास खूप आनंद होतोय. I believe you are blessed by the word. आणि मी विश्वास धरतो देवाच्या शब्दाने तुम्ही आशीर्वादित झाला. Please share it. आणि हे सर्व संदेश इतरांना सांगू शकता, वाटू Because शकता. many don't have the right knowledge. कारण अनेकांकडे योग्य ज्ञान नाही. And we also have the Lord's Supper. आणि आपल्याकडे प्रभू भोजन आहे. Prepare yourself. तुम्ही स्वतःची तयारी करा. Father, I thank you for all those who are watching. I bless you in Jesus' name. बापा धन्यवाद त्या लोकांसाठी जे पाहत आहे मी त्यांना आशीर्वादित करतो येशूच्या नावात. Every spirit of fear, प्रत्येक भीतीचा आत्मा anxiety, आणि सर्व प्रकारची विवंचना, torments, छळ uneasy feeling, आणि अस्वस्थता, discouragement, निराशपण be gone निघून जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. All those who are suffering from any symptoms of this virus, आणि या विषाणूचे कुठले चिन्ह त्यांच्यामध्ये असतील I rebuke it in Jesus' name. त्याला मी धमकावतो येशूच्या नावात. Be healed. आरोग्यदायी व्हा. Those who are going through financial problems, जे आर्थिक समस्येतनं जात असतील be blessed. आशीर्वादित व्हा. But for finance, you must always give पण आर्थिक आशीर्वादांसाठी तुम्ही for नेहमी the दिलं पाहिजे Lord's work, so that you'll be blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हाल. Okay, I bless you with peace. मी तुम्हाला शांतीने I आशीर्वादित करतो. declare मी घोषित no करतो virus and sickness will come near your house. आणि कुठलाही